एका छोट्या गावात एक मोठं स्वप्न जन्म घेतं. धुळीने माखलेला रस्ता, सूर्याने तापलेलं आकाश आणि एका माणसाच्या डोळ्यात चमकणारा विश्वास की कधीतरी माझंही नाव होईल. ही आहे हॉटेल 7777 टेंभुर्णीची गोष्ट. एक हॉटेल नव्हे तर मेहनतीची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची कथा. 2020च्या सुमारास टेंभुर्णीच्या पुणे-सोलापूर हायवेवर एक लहानशी जागा होती, शांत, साधी. लोक इथे फक्त थांबायचे, पण कुणीतरी ठरवलं, लोक इथे थांबणार नाहीत, ते इथे परत परत येतील. थकलेला प्रवासी जेव्हा त्या जागेवर येई तेव्हा त्याचं स्वागत होतं एका हसऱ्या चेहऱ्याने आणि एक कप गरम चहाने. तेच होतं हॉटेल 7777चं पहिलं पाऊल. कोणताही व्यवसाय सुरू करणं म्हणजे फक्त पैसा नव्हे, त्यासाठी लागतो विश्वास आणि लोकांवरचा भरोसा. सुरुवातीला ग्राहक नव्हते. दररोज फक्त 2-3 गाड्या थांबायच्या. कधीकधी अन्न वाया जायचं, कधीकधी कर्मचारी हात सोडायचे. तू काय एवढा झगडतोयस असं लोक विचारायचे. पण तो माणूस म्हणायचा, एक दिवस हॉटेल 7777 हे नाव सगळ्यांना आठवेल. आणि मग सुरू झाला सोशल मीडियाचा जादुई प्रवास. @हॉटेल 7777 टेंभुर्णी या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट झाल्या सुंदर रूम्सच्या, स्वादिष्ट जेवणाच्या आणि हसऱ्या ग्राहकांच्या फोटो आणि रील्स. प्रत्येक रील मागे होती एक कहाणी, एक स्वप्न, एक प्रयत्न. फक्त व्ह्यूज नाही, विश्वास मिळवायचा होता. थोड्या वेळात लोक म्हणू लागले, टेंभुर्णीत गेलो की 7777 मध्येच थांबायचं. हॉटेलचा आत्मा म्हणजे त्याचं अन्न. 7777चं जेवण मसालेदार, चविष्ट आणि खास देसी टच असलेलं. ग्राहक म्हणाले, टेस्ट इज फॅन्टॅस्टिक, स्पायसी अँड परफेक्ट. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. काहींनी सांगितलं, स्वच्छता चांगली नाही, सेवा सुधारावी लागेल. पण त्यांनी टीकेलाही प्रेरणेत बदललं. प्रत्येक तक्रारीला उत्तर दिलं एका हसऱ्या सेवेने. प्रसिद्धी मिळाली, पण त्याचबरोबर आली स्पर्धा. काहींनी सोशल मीडियावर टीका केली, रिअलमध्ये तसं नाही, रील्स फसवणूक आहेत. पण त्यांनी नकारात्मकतेवर वेळ न दवडता कामात मन दिलं. ज्यांनी नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच त्यांना अजून खूप प्रसिद्ध केलं. तुम्ही नाही तर तुमचं काम बोललं पाहिजे, हे त्यांचं ब्रीदवाक्य बनलं. आज हॉटेल 7777 टेंभुर्णी नाव ऐकलं की प्रत्येक प्रवासी म्हणतो, हो, ओळखीचं आहे ते ठिकाण. हायवेवर प्रवास करणारे, कुटुंबासह जाणारे, सगळ्यांसाठी हे एक ट्रस्टेड स्टॉप बनलंय. रोज शेकडो ग्राहक, 24 तास सेवा आणि कस्टमर फर्स्ट ॲटिट्यूड. कदाचित त्यांच्या मालमत्तेचा अंदाज कोट्यावधी रुपयांत असेल, पण खरी संपत्ती म्हणजे लोकांचं प्रेम. एक हॉटेल जे फक्त विटा सिमेंटचं बांधकाम नाही, तर प्रत्येक विटेत आहे मेहनतीचा घाम. जेव्हा रात्री 11 वाजता शेवटचा ग्राहक जेवण संपवतो, तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्मित असतं. कारण त्याला ठाऊक असतं, आजही कुणाचा प्रवास थकवा न घेता संपला. त्यांनी कमावलेलं नाव, प्रसिद्धी आणि संपत्ती ही त्याच्या स्वप्नाच्या बदल्यात मिळालेली भेट आहे. आणि हेच हॉटेल 7777 टेंभुर्णीचं खरं यश आहे. एक प्रेरणा की लहान गावात जन्मलेलं स्वप्न मोठं होऊ शकतं. फक्त विश्वास हवा आणि थोडं धैर्य. हा होता प्रवास हॉटेल 7777चा. संघर्षातून यशाकडे, टीकेतून प्रसिद्धीकडे आणि स्वप्नातून वास्तवाकडे. जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लक्षात ठेवा, यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुमचं मन म्हणतं, मी आता थांबणार नाही. अशाच प्रेरणादायी आणि सत्य घटना जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.